विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करणार आहे। आज आपला जो लेखन आहे त्याचं नाव काय? पत्रलेखन किंवा लेखन। काय आहे? पत्रलेखन किंवा लेखन। तुम्ही पत्रलेखन असं बी म्हणतात। तर चला, तर याचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया पत्रलेखन कसं लिहितात आणि त्याचे काही कारणे आहेत का, काय कसं बद्दल लिहितात ते आपण पाहणार आहे। तर चला बघूया। बघा, पत्र लिखा समयमान में रखना योग्य है। म्हणजे पत्र या लिखात समय कोणत्या समयापर्यंत तुम्ही लिहितात, कोणत्या योग्य प्रमाणे लिहितात हे सर्वश्रेष्ठ मोठी गोष्टी आहे। तर चला बघूया यांचे काही नियम आहेत। तर कोणकोणता नियम आहे? तर पहिला नियम काय? स्थान और दिनांक। म्हणजे तुम्ही जेव्हा पत्र लिहिता तेव्हा तुमचं स्थान आणि दिनांक हे पाहून घ्या। पत्र लिखने वाले को सबसे ऊपर दाहिनी किनारे पर अपना स्थान, प्रेषक का पत्ता और नीचे दिनांक दिखाई तारीख दिखनी चाहिए। इथे जेव्हा तुम्ही पत्र लिहिता त्यापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? इथे दाहिनी किनाऱ्याला आपलं स्थान लिहायचं आहे, प्रेषकचा पत्ता। आता बघा, काही असे पण झालेलं आहे की काही असा विद्यार्थी आहे किंवा असं स्कूल आहे किंवा इथं शाळा आहे ते दाहिनी बरोबर लिखतात किंवा बाया बरोबर लिखतात। म्हणजे त्याबरोबर तुम्हाला मागचा तुम्हाला कुठे लिहायचं आहे तुम्हाला कळवत जाणार आहे। बघा, प्रेषकचा पत्ता आणि नीचे तारीख लिखनी चाहिए। त्याचं खाली तारीख लिहायचं आहे। अगर प्रश्न पत्र में पता दिया गया है तो विद्यार्थी को वही पता लिखना चाहिए। जेव्हा तुमचा जे प्रश्नपत्रिका भेटतात त्यामध्ये जे पत्ता लिहिलेला आहे किंवा त्यामध्ये जे नावे लिहिली आहेत त्यांचा उपयोग तुम्हाला करायचा आहे। तिथे तुम्ही स्वतःच्या मनासारखे काही नाही लिहूया, कारण की तिथे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे किंवा त्यांचे नावे किंवा त्यांचा पत्ता आणि दिनांक पण दिलेले असते। तर याप्रमाणे तुम्हाला असंही लिहायचं आहे। कळलं? हो। तर आता दुसरा बघूया। बघा, दुसऱ्यामध्ये काय आहे? संबोधन और अभिवादन। संबोधन किंवा अभिवादन। विद्यार्थी जिसे पत्र लिखना चाहते हैं उसके संबंध में विशेष के अनुसार शिष्टता पूर्णता संबोधन लिखना चाहिए। जेव्हा विद्यार्थी कोणाला पण पत्र लिहित आहे त्याबद्दल तुमचा संबंध कोणत्या विषयानुसार आहे किंवा शिष्टतापूर्वक संबोधन लिहिलेला पाहिजे। कळलं तुम्हाला? हो। तर जसे आदरणीय गुरुजी, पूज्य माताजी, पूज्य पिताजी। अगर मित्र हो तो प्रिय अशा मित्र का नाम, जैसे प्रिय अशोक, प्रिय शीला आदि। जेव्हा तुम्ही आपल्या मैत्री बरोबर लिहितात तर तुम्हाला कसं लिहायचं? प्रिय प्रिया, प्रिय शीला अशा प्रमाणे। पण जेव्हा तुम्ही तुमचा मोठा लोकांना पत्र लिहिता तर तुम्ही काय लिहायचं? आदरणीय गुरुजी, पूज्य माताजी, पूज्य पिताजी। तर असं प्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे। कळलं की नाही? हो। बघा, दूसरा पंक्ति में उचित अभिवादन जैसे सादा प्रणाम, सस्नेह नमस्ते, शुभाशीर्वाद, संबोधन, पूज्य पिताजी, अभिवादन, सादर प्रणाम। तर अशा प्रकारे असा प्रयोग करायचा आहे तुम्हाला की अभिवादन करायचं तर संबोधन, पूज्य पिताजी, अभिवादन, सादर प्रणाम। तर हा जे संबोधन और अभिवादन इथे मी तुम्हाला दिलेले आहे। तुम्हाला कळलं की नाही? कळलं? छान। तर अजून बघूया। बघा, आता आपल्या समोर आले आहे तीसरा काय? पत्र का विषय। पत्र के विषय को 3 भागों में बांटा दिया जाता है। आता तुम्हाला लिहायचे पत्र कोणत्या विषयावर या विषयाला 3 भागात बटवून दिलेलं आहे किंवा 3 प्रकार दिलेले आहे। तर चला बघूया। तर पहिला काय आहे? आरंभ, त्यांची सुरुवात कसं करायचं। इसके अंतर्गत कुशल समाचार लिखे जाते हैं, लेकिन व्यावसायिक पत्रों में सीधे विषय की शुरुआत होती है। यांचा अंतर्गत आपल्याला कुशल समाचार तुम्ही कशा आहे कसं नाही याबरोबर लिहितात। कारण आणि जे व्यावसायिक पत्र जसं तुम्हाला मी सांगणार आहे, अजून सांगणार आहे, पहिला आपण हे बघणार आहे। व्यावसायिक पत्र म्हणजे सीधा त्यांच्या विषयानुसार सुरुवात करायचं आहे की त्याचा विषय काय आहे आणि का बद्दल तुम्ही पत्र लिहत आहे। आता मध्य, यह पत्र का मुख्य भाग है। इसमें पत्र के मूल विषय को ध्यान में रखकर उचित ढंग से शुरुआत करनी चाहिए। याबद्दल हा पत्राचा मुख्य भाग आहे। यामध्ये आपल्याला जे पत्र आहे त्याचे मूल विषय त्यापर्यंत ध्यान केंद्रित करायचं आहे आणि ढंग जी सुरुवात सुंदर प्रमाणे लिहायचं आहे। कळलं? हो। आता बघा, जिस पत्र लिखा जाता है उसके परिवार या संबंधियों के प्रति कुशल शिक्षण की अभिलाषा प्रकट की जाती है। आणि जेव्हा तुमचा अंत होतात,
जे तुम्ही पत्र लिहत आहे त्यांचा अंत होता, त्याबद्दल तुमचे जे परिवार आहे किंवा कुटुंब आहे किंवा त्यांची संबंधी म्हणजे रिश्तेदार आहे, त्यात कुशल क्षेम अभिलाषा प्रकट करायची आहे. कळलं की नाही? कळलं. छान. तर अजून काय आहे चला बघूया. बघा, समाप्ती. आता काय करायचंय, आपली पत्राची समाप्ती करायची आहे. तर समाप्ती कसं प्रमाणे होतात? बड़े ही शिष्ट ढंग से संबंधनानुसार आपका शुभेच्छक, आज्ञाकारी अथवा भवदी आदि लिखा जाता है. इस प्रकार पत्र लिखने वाले का परिचय और हस्ताक्षर दाई और सबसे नीचे लिखा जाता है. तर याप्रमाणे इथे मी तुम्हाला दिलेले आहे की यांची समाप्ती कसा करायचा, त्याच्या ढंग समजानुसार आपल्या शुभेच्छक, आज्ञाकारी अथवा भवदी असा प्रमाणे तुम्हाला प्रकाराचा अंतमध्ये लिहायचा आहे आणि त्यांचा परिचय किंवा हस्ताक्षर हे पण द्यायचं आहे. परिचय, आपका आज्ञाकारी पुत्र हस्ताक्षर विकास. आणि इथे दिलेला आहे आपका आज्ञाकारी आणि पुत्र हस्ताक्षर विषय. आणि पत्राचे 2 प्रकार असतात, ती मी इथे नाही लिहिलेलं आहे, मी तुम्हाला सांगत आहे. पत्राचे 2 प्रकार असतात, अनौपचारिक आणि औपचारिक. औपचारिक आणि अनौपचारिक याबद्दल तुम्ही जेव्हा आपल्या परिवारजन किंवा मित्र या बरोबर पत्र लिखतात त्यांना म्हणतात की अशा प्रमाणे 2 प्रकारचे पत्र आहे, तुम्हाला कोणतं लिहायचं हे तुमच्या बद्दल आहे. परंतु जे व्यावसायिक पत्र होते त्यासाठी तुम्ही लिहिता तर तुम्हाला चांगले अंक भेटतात, कारण की त्यामध्ये तुम्हाला काही असं नाही लिहायचं, जे कार्य आहे ते कार्यासाठीही लिहायचं आहे. कळलं? कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा मला. कळलं? छान. आता इथे मी एक पत्र तुम्हाला दिलेले आहे, त्याचा कसं लिहायचं ते मी तुम्हाला समजून घेणार आहे. बघा, माँ की मृत्यु पर सांत्वना देते हुए मित्र को पत्र लिखिए. आता तुमची जे मित्र आहे तुमच्या किंवा तुमच्या जे मित्र आहे त्याची आई वारली आहे, त्यांना सांत्वना देऊन तुम्हाला आपल्या मित्राला पत्र लिहायचं आहे. कळलं? हो. आता बघा, काही पत्राचा ना असा नियमानुसार चेंज किंवा त्यांच्यामध्ये बदलाव आलेला आहे. बघा, पहिलं आपण कुठे लिहत होतो? इथे. आणि कोणत्या स्कूलमध्ये वेगळं आहे आणि कोणत्या स्कूलमध्ये वेगळं आहे. पण मी तुम्हाला लोकांना दोनही सांगत आहे. बघा, मी इथे पुरं पत्ता दिलेला आहे, तुम्ही इथे पण लिहू शकतात. परंतु आता जे निर्णय झालेला आहे सरकारचा, ते कुठे आहे? ते इथे लिहायचं. तर तुम्ही इथे लिहायचं. कळलं? हो. तर बघा, सुमन निवास 5 रोम रोड. आता बघा, हे जे इथे अल्पविराम दिलेला आहे ना, इथे हे सगळं महत्वाचे आहे, कारण तुम्ही नाही देणार तर तुमचा अंक कापणार आहे. तर इथे सुमन निवास अल्पविराम 5 राम रोड अहमदाबाद दिनांक 30 डिसेंबर. कारण की जेव्हा तुम्ही जो तारीखाला तुमचं पत्र लिहिताय ते लिहायचा. मी इथे 3 डिसेंबर दिलेला आहे, तुम्ही जास्त कल लिहितात तर कालचं तुम्ही तिथे तारीख तुम्हाला टाकायचं आहे. आता हे एक वाढले आहे की तुम्हाला काय करायचं, इथे आपला ईमेल आयडी लिहायचा आहे. कळलं? हो. तर बघा, dilip@xyz.com. तर मी इथे काही .com दिलेले आहे, तुम्ही तुमच्याबद्दल लिहायचं आहे. आता इथे बघा, प्रिय मित्र दिनेश. मी कोणाला पत्र लिहत आहे? दिनेश. माझा मित्र जो आहे दिनेश यांना. तुमचे जे मित्र आहे तुम्ही त्यांचं नाव देतात. परंतु जेव्हा तुमचा प्रश्नपत्रिकावर नाव दिलेले आहे तर तुम्ही आपल्या कोणत्याही मित्राचं नाव नाही द्यायचं आहे. ते तिथे जे द्यायचं आहे किंवा तिथे जे दिले आहे तुम्हाला त्याचाही प्रयोग करायचा आहे. कळलं? हो. आता बघा, आता आपल्या पत्राची सुरुवात झालेली आहे. आज सुबह ही डाक से तुम्हारा पत्र मिला. आज सकाळीही तुमचा पत्र भेटला. डाक मधून तुम्हारी माँ के अवसान मृत्यू की दुःख भरी खबर पडकर मेरे दिल को आघात लगा. जेव्हा मी असं वाचले, जेव्हा तुमचं पत्र मी वाचले, मला खूपच दुःख झालेली आहे, कारण की मी पाहिले की तुझी जी आई आहे ती वारलेली आहे किंवा त्याची मृत्यू झालेली आहे. मैं जानता हूं कि तुम्हारे लिए दुःख असह्य होगा. मला माहित आहे की हा जे दुःख आहे तुमच्यासाठी खूपच मोठा आहे किंवा असहाय आहे. इस पत्र में सांत्वना भरे कितने भी शब्द क्यों न लिखूं कम है. आणि तुला मी सांत्वना देत आहे, परंतु मी काहीही शब्द लिहू, परंतु हा व्यर्थ आहे. हा शब्द काय आज तुझ्यासाठी व्यर्थ आहे किंवा कमी ही आहे. तुम्हारी माँ बहुत ही सुशील और स्नेहमयी थी. तुमची आई खूपच सुशील किंवा स्नेहमयी होती. तर यासाठी तुम्ही
यांचा पण परिणय घेऊन या। और तुम्हें उन्हें बहुत चाहते हैं और हमेशा इज्जत करते थे और वो तुम्हें म्हणजे तुला खूपच प्रेम करत होती आणि तू पण तिची खूपच इज्जत केलेली होती आणि ती पण तुमचं जग खूपच इज्जत केलेले होते। तर याप्रमाणे इतकंपर्यंत तुम्हाला कळलं की नाही ते मला सांगा लवकरच लवकर। कळलं? छान। तर अजून काय आहे बघूया। बघा, लेकिन होने को कौन टाल सकता है, परंतु जे होणार ते होणार, त्याला कोणीही टाकणार नाही किंवा तिथे मागूनही होणार। मेरे मित्र मेरे प्रति तुम्हारी माँ का जो व्यवहार था मैं अब उसे कभी नहीं भूल पाऊंगा। आणि माझ्यासाठी जे व्यवहार होता आईचा, तुझ्या आईचा माझ्यासाठी जे व्यवहार होता मी कधीही विसरू नहीं सकत आहे। मैं अब उसे कभी नहीं मिल पाऊंगा। भगवान से हमारी यही प्रार्थना है कि उनकी पवित्र आत्मा को शुद्धी मिले। आणि मी कधीही तिला भेटू शकत नाही, परंतु मी ईश्वराला अशी प्रार्थना करणार की त्यांची जी आत्मा आहे त्याला पवित्र करून आणि शुद्धी दे। तुम एक समझदार लड़के हो, पढ़ाई और अन्य कामकाज की तुम्हारी ऊपर अनेक जिम्मेदारियां हैं आणि तू खूपच समजदार आहे। तू अभ्यास आणि त्याच्यामध्ये जे कामकाज आहे त्याच्यात अनेक जिम्मेदारी तिला किंवा तुला घ्यायचं आहे आणि तिला आलेली पण आहे। मेरी भगवान से प्रार्थना है कि तुम्हें शांति और शक्ति दे आणि माझ्या ईश्वरची अशी प्रार्थना आहे की तुला शांती किंवा शक्ती दे किंवा बल दे। अगर मैं बीमार ना होता तो अवश्य तुम्हारे पास आ पहुंचता। आता काय लिहिलं आहे ते की मैं बरं होती, मतलब मी बरं होता ती मी अवश्य तुझ्या भेटासाठी येत होता किंवा आलेला होता, परंतु ये बात मुझे खटकती है लेकिन बेबस हूँ। मला ही अतिशय छान नाही वाटत की मैं तिथे नाही आहे, पण मी काय करू, मी खूपच बेबस आहे। मैं थोड़ा ठीक हो जाऊंगा तो तुम्हारे दुख में भाग लेने के लिए अवश्य दौड़कर आऊंगा। जेव्हा मी कधीही चांगला झालेला आहे किंवा चांगला होणार तर मी त्याच वेळी तुम्हाला भेटायला येणार किंवा तुला भेटायला येणार, अवश्य येणार। तुला जे दुःख आहे त्यासाठी भागेसाठी करणार मी येणार आहे। आणि तुमचा मित्र दिलीप जोशी, dinesh@xyz.com। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा कळलं। आता अजून एक आहे ते बघूया। बघा, खेलों के लिए अवकाश तैयारी और खेल का सामान उपलब्ध कराने के लिए प्रधानाचार्य को आवेदन पत्र लिखो। आता तुम्हाला आवेदन पत्र लिहायचे आहे जे आपल्या प्रधानाचार्याचा लिहायचं आहे खेळासंबंधी आवश्यक बातमीचा। तर चला बघूया। 8/0 मानसरोवर अणुशक्ती नगर देवनार मुंबई 4 दिनांक 30 दिसंबर 2020। सेवा में प्रधानाचार्य महोदय केंद्रीय विद्यालय मुंबई। तर इथे प्रधानाचार्याला लिहायचं आहे तर यांचा स्कूलचा आपल्याला पत्ता लिहायचा आहे। आता इथे बघा, विषय खेलों की तैयारी और सामान उपलब्ध के लिए प्रार्थना पत्र। विषय काय आहे की मला खेळाची तयारी करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला उपलब्ध जे आहे त्याच्यासाठी प्रार्थना पत्र लिहायचं आहे। माननीय महोदय, सविनय निवेदन है कि इस वर्ष हमारे विद्यालय ने क्षेत्रीय खेल प्रतियोगिता में बहुत नाम कमाया है। सविनय निवेदन है की या वर्षी आमचं जे विद्यालय आहे त्यातून क्षेत्रीय खेल मध्ये खूपच प्रतियोगिता मध्ये नाव कमवून आलेले आहे। इस सफलता से उत्साहित होकर विद्यालय के अनेक छात्र विभिन्न टीमों में अपने नाम देने के लिए इच्छुक है आणि या सफलता प्राप्ती समोरही ते उत्साहित होणार आहे आणि विद्यालय मध्ये अनेक छात्र असं पण आहेत जे विभिन्न दल म्हणजे विभिन्न टीम मध्ये नाम देणारे इच्छुक आहेत। इससे पहले कि आगामी खेल प्रतियोगिता के लिए टीमों का चुनाव किया जाए, यह आवश्यक होता है कि अपने विद्यालय के खेल के ते म्हणाले पहिले जे आगामी खेल प्रतियोगिता आलेल्या आहेत त्याबद्दल जे टीमोचा चुनाव झालेला आहे त्या आवश्यक आहे की मी आपल्या विद्यार्थ्याचा क्रीडा मध्ये काय करणार आहे। चला बघूया। मैदान की समुचित सफाई, ऊंचे नीचे गड्ढों की भराई। काय म्हणलं आहे की जेव्हा आपण खेळणार आहे त्याबद्दल जे मैदान जे इथे सफाई नाही केलेला आहे तुम्ही सफाई करून घ्या, याचे खड्डे आहेत त्याला भराई करून घ्या। माप के अनुसार मैदान की निशानदेही और यथास्था पोल गड़वाने की समुचित व्यवस्था की जाए। आणि इथे लिहिलं आहे की जे निशान दिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला या स्थानाला पोल गड़वायचा आहे आणि समुचित व्यवस्था तुम्हाला करायचा आहे। इस सब के अतिरिक्त खेल की आवश्यक सामग्री
गेंद, बल्ले, हॉकी स्टिक, फुटबॉल, व्हॉलीबॉल, जॉली, नेट आदी स्तोदित प्रबंध करणं बी आवश्यक आहे. याबद्दल आपल्या खेळासाठी जे उपयुक्त साधन आहे, सामग्री आहे, त्यामध्ये गेंद, बल्ले, हॉकी स्टिक आणि फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि नेट म्हणजे जाळी हा प्रबंध तुम्हाला करायचा आहे, जे आमच्यासाठी खूपच आवश्यक आहेत. कळलं यापर्यंत? हो, तर अजून बघूया. इस दिशा में अनेक छात्रों और हमारे व्यायाम शिक्षकों में भी काफी उत्साह है। हमने मुख्य व्यायाम शिक्षक महोदय से भी निवेदन किया है कि अभी से खेलों का अभ्यास आरंभ करना चाहते. याबद्दल जे आपले शिक्षक आहे, जे व्यायाम शिक्षक आहे किंवा त्यांचा बी उत्साह वाढलेला आहे आणि या मुख्य व्यायाम शिक्षका महोदय आम्ही प्रार्थना केलेली आहे किंवा निवेदन केलेलं आहे, ते लोक बी आमच्या अभ्यासासाठी इथे सुरुवात केलेली आहे किंवा आरंभ केलेले आहे. तर आशा है उपाध्याय के विवरणों के अनुसार आवश्यक प्रबंध करने और सामग्री जुटाने की दिशा में आप शीघ्र ही यथोचित कदम उठाने की कृपा करेंगे. आणि इथे म्हणाले आहे की मला असं वाटत आहे की तुम्ही हा सगळ्यासाठी हे प्रबंध केलेले जाणार आहे आणि हे जे सामग्री आहे त्यांची दिशा शीघ्र यथोचित केलेले पाहिजे. कष्टात समा, काही कष्ट दिलेले त्यातून समा. आपला आज्ञाकारी शिक्षक रोहित कुमार, खेल सचिव कक्षा छठवी. कोणता आहे कक्षा. तर याबद्दल तुम्हाला समजलं कसं प्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे किंवा नाही. हो, तर चला. तर आज आपण काय शिकलो, आज आपण असं शिकलो की कशाबद्दल आपल्याला पत्र लिहायचं आहे किंवा काय काय प्रमाणे तिला पत्र लिहायचं आहे. जसं प्रधानाचार्याला वेगळं पत्र, आपल्या मित्रासाठी वेगळं पत्र मी इथे दिलेले आहे. तुम्ही याला पाहून अजून काय पत्र लिहायचं आहे ते लिहून घ्या आणि धन्यवाद.